असे बोलत 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 त्या बालकाने त्या व्यक्तीला समुद्राच्या काठापासून बाहेर काढले आणि बाहेर आणल्यानंतर ज्यावेळी आणल्यानंतर मग तो व्यक्ती त्या बालकाकडे बोलणार मागे, तर तो बालक गायब झालेला, म्हणजे अदृश्य झालेला. आणि त्याने आजूबाजूकडे भरपूर ठिकाणी बघितलं, परंतु तो बालक कुठे त्याला दिसलाच नाही. म्हटलं खरंच हे काय आहे, काय समजलं नाही. मग ठीक आहे म्हटलं, चला आदमापूरला जावावं आणि तिथे माझ्या जीवनाचं रहस्य काय आहे हे मला समजेल. तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये आदमापूरला आला. सायंकाळ झाली असेल आणि एका व्यक्तीला त्याने विचारलं, अरे बाबा, इथे असं कोण आहे की ज्याच्याकडे जीवनाचा मार्ग मिळेल, काय मिळेल. मला एका व्यक्तीने इथला पत्ता दिलेला आदमापूरचा. तर तिथे एक आपले असेच मेंढीपाळ आपले एक म्हातारी बुवा होते. ते म्हटलं, अरे बेड्या, जे तुला सांगितलं ते स्वतः साक्षात्कार बाळूमामा होते आणि त्यांनीच तुला त्यांच्या या व्यक्ती म्हटला की दरबार, कुठला दरबार? अरे बाळा, इथे आदमापूरला एकच राजा आहे आणि त्या राजाचं नाव आहे बाळूमामा. आणि तो राजा सर्व भक्तांच्या दुःख हरण करतो आणि त्यांना योग्य समाजकारणाचा मार्ग दाखवतो आणि भक्तिभावाला लागतो. म्हणजेच आदमापूरचा राजा म्हणजेच बाळूमामा आहेत. आणि त्यानंतर तो व्यक्ती तिथे जाऊन बाळूमामाच्या मंदिरामध्ये जाऊन जेव्हा बाळूमामाच्या मंदिरात गेला आणि बाळूमामाची मूर्ती पाहिली, तर ती मूर्ती त्यांना ते जे बालक होतं, त्यांना भेटलेलं बालक जे होतं, छोटा बालक मुलगा होता, तोच मुलगा त्या मूर्तीमध्ये त्याला दिसू लागला. तेव्हा ते त्या व्यक्तीच्या डोळ्याचे अश्रू, म्हणजे असे गंगा जमुना त्याच्या डोळ्यातून वाहू लागले की काय झालं हे. आणि या जगाचा मालक स्वतः आदमापूर सोडून माझा जीव वाचवण्यासाठी माझ्याकडे आलेले आहे आणि मलाच माहीत नाही. ह्या बाळूमामांनी त्यांना दिलेला चमत्कार आणि बाळूमामांनी चा जो साक्षात्कार त्या व्यक्तीला जो झाला, तोच मी तुमच्यासमोर आता मी प्रस्तुत केला. असेच भरपूर बाळूमामांचे चमत्काराचे किस्से आहेत, असेच बाळूमामाचे अनुभव आहेत, बाळूमामाचे चमत्काराचे अनुभव आहेत. ते भरपूर लोकांना लाभलेले आहेत आणि भरपूर लोकांचे जीवन हे बाळूमामांच्या आशीर्वादाने भरपूर म्हणजे उज्ज्वल आणि सफल झालेले आहे. तर हा एक छोटासा तुमच्यासमोर जो माझा तुम्हाला प्रयत्न होता, तो मी प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे माझे भरपूर असेच व्हिडिओ पडणार आहेत. तरी आपण सर्वांनी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून आणि कमेंट्स करून आणि माझा जो बाळूमामा हा जो चॅनल आहे त्याचा तुमच्या लोकांपर्यंत किती हा तुमच्यावर जीवनावर किती परिणाम झाला हे नक्कीच कळवा. आणि बाळूमामा सदैव तुमच्या पाठीशी राहतील, सदैव तुमचे रक्षण करतील, सदैव तुमच्या कामधंद्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला यश देतील. हीच बाळूमामाची चरणी माझी अपेक्षा आहे. जय बाळूमामा, जय जगतपालन, जय जय बाळूमामाच्या नावानं चांग भलं, खंडेरायाच्या नावानं चांग भलं, खंडोबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय जय श्री बाळूमामा.